Hey, this is फैज मिर्झा. यू आर वॉचिंग परम करिअर अकॅडमी. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पॉलिटी विषय आणि करंट अफेअर्स याची एक सांगड घालणार आहोत, एक सिरीज स्टार्ट करणार आहोत. जर तुम्ही मागचं पेपर अनालिसिस केलं तर तुम्हाला एक या ठिकाणी जाणीव झाली असेल का आयोग जेव्हा प्रश्न विचारतो तर या ठिकाणी काय असतं, एक प्रश्नाची लिंक असते. ओके, तर आपण या ठिकाणी आता काय करू, विषयावर जर प्रभुत्व ज्ञान प्राप्त करायचं असेल ना, लक्षात या, तर तुम्हाला करंट अफेअर्स जे काही मुद्दे आहेत पॉलिटीचे ते या ठिकाणी आपण येणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी, येणाऱ्या एमपीएससी मेन्ससाठी, ओके, तुम्हाला या टॉपिक्सला काय होईल, फायदा होईल. ओके, तो लेट स्टार्ट सेशन, लेट स्टार्ट. ओके, तर मित्रांनो आता बघा, करंटमध्ये पहिला विषय आपण डिस्कस करू. पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विधान परिषदची स्थापनेची संदर्भ आला. ठीक आहे, आता हा विधान परिषदची स्थापना कोण करणार आहे पश्चिम बंगालमध्ये, सत्ताधारी पक्ष कोण आहे ते या ठिकाणी तुमच्या समोर दिसते, तृणमूल काँग्रेस. म्हणजे कोण, ममता दीदीजी है ना, ममता बॅनर्जी. आता पहिला पॉईंट या ठिकाणी का लक्षात या का 2021 मध्ये कोविडच्या सेशन्समध्ये सर्वात महत्वाची न्यूज हे लक्षात घ्या. ओके, पॉइंट इज दॅट का सध्या लक्षात आहे, दॅट इज अ डिस्प्यूट बिटवीन सेंटर आणि स्टेट. सेंटर आणि स्टेटमध्ये डिस्प्यूट चालू होता आणि दॅट इज अ रायझिंग इश्यू जो तुम्हाला या सेशन्समध्ये पण बघता येईल. तर आपण त्याच्यामध्ये संबंधित पण करंट अफेअर्स मी या ठिकाणी ऍड केलेले आहे, ते तुम्हाला हळूच लक्षात येईल आणि तुम्हाला समजेल हे टॉपिक. लक्षात येईल. आता आपण या ठिकाणी पहिला मुद्दा या ठिकाणी जो करंटमध्ये आलाय तो आहे विधान परिषदचा. ओके, तर विधान परिषदचा विधेयक हा मंजूर झाला. ओके, कुठे मंजूर झाला, ओके, तर पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी उच्च सदनामध्ये. उच्च सदन म्हणजे या ठिकाणी आपला जो सदन आहे त्याला आपण म्हणतो विधानसभा. या विधानसभेमध्ये मंजूर झाला. तर मग आता लक्षात या का मग विधानसभेने विधेयक मंजूर केल्यानंतर मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, कधी विधानसभा स्वतः विधान परिषदची तरतूद करू शकते का, किंवा ते स्थापन करू शकते का. ओके, तर या ठिकाणी आपण सर्व गोष्टीचं एक छोटंसं बॅकग्राऊंड बघू. ओके, करंट इश्यूज साठी. या ठिकाणी बघा, नॉर्मली हा असलेला एक छोटासा मुद्दा आहे जो ॲलिगेशन केला जातो त्यांच्यावर, हा सध्या असलेला कधी त्यांना ज्येष्ठांना पक्षात समाविष्ट करण्यासाठी त्यांनी याचा मुद्दा ऐरणीवर आणला. आणि हे लक्षात आहे, खरंही असू शकतो किंवा खोटंही असू शकतो. पण पॉइंट इज दॅट का जेव्हा लक्षात आहे आपल्या देशामध्ये मित्रांनो लोकशाही आहे ना, लोकशाहीमध्ये जनता ही सर्व काही आहे. जनता जनार्दनचा पाठ बघितला तर तो जनतेचा प्रतिनिधी निवडून आला पाहिजे. तो लोकसभेमध्ये प्रत्यक्ष निवडणूक असते, विधानसभेमध्ये निवडणूक असते. म्हणजे लोकप्रतिनिधी, खरे प्रतिनिधी जर म्हटले तर ते हे दोन सभागृहांचे, बाकीचे पण आहे पण सध्या आपण या ठिकाणी पाडू. विधान परिषद खरी लोकप्रतिनिधी या ठिकाणी सिद्ध नाही होत, कारण यांची निवडणुकीची पद्धत जी आहे ती काय आहे, विधान परिषद. म्हणून त्यांच्यावर आरोप काय केला गेला, तो आरोप होता की ज्येष्ठांना पक्षामध्ये समाविष्ट करण्याचा मुद्दा आहे. ठीक आहे, इट्स पॉइंट इज दॅट. आता पॉइंट या ठिकाणी लक्षात या कधी त्याचा तपशील जर बघितला आपण तर सुमारे 50 वर्षापूर्वी विधान परिषदची तरतूद जी होती ती विधान परिषदची तरतूद होती आणि ती आता सध्या काय करण्यात आली, रद्द करण्यात आली. बघा, इंटरेस्टिंग फॅक्ट्स म्हणजे पहिले विधानसभा, ओके, त्याच्यानंतर विधान परिषदचा पाठ जर बघितला तर विधान परिषद ऑलरेडी आहे आणि आता ती रद्द करण्यात आली आहे. मग कधी तयार झाली होती आणि कधी रद्द करण्यात आली, तर हे वर्ष मित्रांनो पाठ करा बरं का. 1952 टू 1969च्या कालखंडामध्ये, ओके, 52 मध्ये तयार झाली, ओके, आणि 69 मध्ये काय करण्यात आली, ती रद्द करण्यात आली. ठीक आहे, एक जस्ट पहिला मुद्दा आपण या ठिकाणी बघू का नेमकं विधान परिषद कोण तयार करतं आणि कशी तयार होते. ओके, आपल्या समोर प्रश्न काही या ठिकाणी मंजूर केलं, ओके, कोणी, पश्चिम बंगालने. दुसरा पॉईंट या ठिकाणी विधानसभेने ते मंजूर केलं, मग त्याला कोणता बहुमत लागतो तो आपण या ठिकाणी चेकआउट करूया. तर बघा, नेक्स्ट पॉइंट, ओके, तर हे सर्व तरतुदी असताना मग आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारला बी, ओके, कवी विधान परिषद सध्या किती राज्यामध्ये, तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. टोटल किती, 6 राज्यामध्ये काय आहे, विधान परिषदची तरतूद आहे. अच्छा, मग याला रिमाइंड कसं करायचं, याला तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता, तर बघा तुम्ही या ठिकाणी लक्षात एक शॉर्टकट सांगतो, लाईक दिस, TAMBU, ओके, तंबू. ठीक आहे, नॉर्मली के, ओके, हा एक शब्द होता जय, लाईक दिस, ओके, जय. आता टी म्हणजे तेलंगणा, ओके, ए म्हणजे मीन्स आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश,
आणि लक्षात या कर्नाटक जो होता, ओके, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरचा आता सध्या ट्रेजेडी झाली 2019च्या कायद्यानुसार, म्हणून तो रद्द झालाय. ओके, तो सध्या या ठिकाणी शब्दाचा पाठपुरावा करा तुम्ही. ठीक आहे. आता मग पॉइंट आपल्या लक्षात आला, टोटल 6 राज्यामध्ये काय आहे, विधान परिषद आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्ही बघा का परिषद स्थापन करण्याचा जो अधिकार आहे संपूर्णपणे राज्यांकडे नसतो. अच्छा, राज्यांकडे नसतो. मग ओके, आता या ठिकाणी शब्दाला जोर देतोय मी, कशाला, संपूर्णपणे. ओके, आता या ठिकाणी मग स्थापन करतो कोणतं, या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता का विधान परिषद साठी तुम्हाला कलम पाठ ठेवायचा आहे. कोणता कलम आहे, कलम आहे 169 कलम. 169 कलमामध्ये काय आहे की जी विधान परिषद आहे बीपी, ओके, विधान परिषदने विधेयक मंजूर केलं पाहिजे. मग कोणता विधेयक असतो तो लक्षात द्या, त्या विधेयकाला म्हटलं जातं विशेष बहुमताने. ओके, तर विशेष बहुमताने जर विधेयक पारित केला तर तो विशेष बहुमताचा विधेयक त्याला लागतो, हे लक्षात ठेवा. हा विशेष बहुमत किती लोकांचा असतो, तर 2/3 लोकांचा असलेला विशेष बहुमत. ओके, तर हे लक्षात ठेवा. पहिला पॉइंट कवी आर्टिकल 169 नुसार विधान परिषद सॉरी या ठिकाणी विधानसभा काय करेल, या ठिकाणी माझ्याकडून शब्द चुकला, विधानसभा पाहिजे. ओके, विधानसभेने विशेष बहुमताने बहुमत मंजूर केला पाहिजे. ओके, ठीक आहे. आता हे झालं विधेयक, याच्यावरून क्वेश्चन का तयार होईल बघा, विधेयक मंजूर कोण करत आहे किंवा विधेयक मांडतो कोण आहे. तर या ठिकाणी पहिला आन्सर लक्षात द्या की विधेयक मांडणारा जो मुद्दा आहे तो कोण असतो, स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला कन्फ्युज का होईल, कधी सेंट्रल गव्हर्नमेंट विधेयक मानतो का, तर नाही. लक्षात द्या, सेंट्रल गव्हर्नमेंट विधेयक नाही मानणार, स्टेट गव्हर्नमेंट विधेयक मानू शकतो, हे लक्षात ठेवा. ओके, बरं, मग त्याच्यानंतर काय केलं, विधेयक मांडलं, मंजूर झाला. ओके, मंजूर कोणत्या बहुमतात झाला, तर या ठिकाणी आपल्याला हे पण लक्षात आलं कधी मंजूर झाला हा या बहुमताचा. अच्छा, ठीक आहे, ही सर्व गोष्टी आपल्याला तरतूद समजून गेली. मग यानंतरचा सेकंड मुद्दा लक्षात द्या का जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटने मंजूर केली, याच्यामध्ये बघा सेंट्रलचा रोल नाहीये विधेयकमध्ये, हा स्टेटचा रोल आहे फक्त. यानंतरचा पुढचा पार्ट, मग याला मंजूर कोण करतं, तर याला मंजूर करतंय संसद. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट मंजूर करेल. तर मग हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा विशेष अधिकार. मग आयोग काय करतो, आयोग तुम्हाला क्वेश्चन करेल का विधानसभाचा विधेयक है ना, विधान परिषद तयार करण्यासाठी जो विधेयक आहे आणि मंजुरी ही संसद देतं, बिलकुल नाही. संसद फक्त लक्षात या काय करेल, त्या असलेल्या कायद्याला मंजूर करेल आणि विधान परिषदेची स्थापना करेल. मग स्थापना शब्द आला तर या ठिकाणी तुमचा आन्सर काय आला पाहिजे, संसद आला पाहिजे. आणि विधेयक शब्द जर आला तर तुमचा आन्सर काय आला पाहिजे, स्टेटचा असलेली विधानसभा. ओके, कोणता बहुमत, मग 2/3 बहुमत. ओके, मग आता या ठिकाणी नेक्स्ट मुद्दा आपण बघू, इतिहास काय आहे. तर बघा, 2 सदनाची कल्पना पहिल्यांदा आपल्या देशामध्ये मांडण्यात आली 1919 कायद्यामध्ये. ठीक आहे, आता 1919 कायद्यालाच आपण काय म्हणतो, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. ठीक आहे, आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा आपल्यासाठी का सेन्सिटिव्ह. ओके, लक्षात द्या, या ठिकाणी तुम्ही नॉर्मली त्याला कसं लक्षात ठेवू शकता, 19 + 19 म्हणजे 2 सदन है ना, या अँगलने जरी पाठ केलं तरी चालतं. पण हे 2 सदन कुठे होते, तर या ठिकाणी आन्सर लक्षात द्या, ओनली पॉलिटीमध्ये शब्दाला फार जोर दिला जातो ना, लक्षात ठेवा. ओके, शब्दाला जोर आहे म्हणजे कोणता, ओनली कोणत्या स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर. म्हणजे काय, या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट जर आला तर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये 2 सभागृह, म्हणजे याचा अर्थ स्टेट गव्हर्नमेंट कसा होता, तर सिंगल सभागृहाचा युनिकॅमरल बाय कॅमरल शब्द यासाठी वापरला जातो. तो लक्षात, याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल का बाय कॅमरल आहे ना, लक्षात द्या, बाय कॅमरल आणि हा झाला युनिकॅमरल. युनिकॅमरल म्हणजे एक सदनीय आणि संसद हा द्विसदनीय होता. तर हे नॉर्मल लक्षात द्या. मग काय शिकलो आपण का पहिल्यांदा आपल्याला कल्पना आली 1990च्या ऍक्ट मध्ये, कोणत्या स्तरावर, सेंट्रल गव्हर्नमेंटवर. ओके, ही झाली एक त्याचा बेसिक पॉईंट. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे राज्यामध्ये द्विसदनीय विधानसभेची स्थापना. आता कुठे आहे, राज्यांमध्ये सुद्धा. कोणता कायदा आहे भाई, 1935चा कायदा. आपल्याला 2 गोष्टी या ठिकाणी क्लिअर होऊन गेले, 1919 कायदा आणि 1935चा कायदा. तर 19 कायद्यामध्ये फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एकच गव्हर्नमेंट, पण 35चा कायद्यामध्ये दोन्ही गव्हर्नमेंट मध्ये ते तयार करण्यात आले, हे आपल्याला लक्षात येऊन जातं. ओके, तर बघा हा होता. मग आपण या ठिकाणी एक नॉर्मल बेसिक विषय डिस्कस केला. ओके, विधान परिषद संबंधित. ओके, नेक्स्ट पॉइंट.
आता नेक्स्ट पॉईंट मध्ये आता सध्या तुम्ही लक्षात ठेवू शकता, आता आर्टिकल 168 काय आहे. ओके बघा, मी ऑलरेडी आर्टिकल 169 डिस्कस केलं. तो आर्टिकल 169 हे विधान परिषद तयार करणे आणि नष्ट करण्याबाबत आहे. ओके, तयार करणे ओके आणि नष्ट करण्याबाबत आहे. ओके पण ओके नष्ट करण्याबाबत आहे हे लक्षात ठेवा. तयार करणे नष्ट करणे दोन्ही काम कोण करेल, संसद करेल. विधेयक कोण मानेल, तर विधेयक मानेल स्टेट. पण हे याच्यामध्ये महत्वाचा का भाई, या ठिकाणी काय असेल, स्टेट गव्हर्नमेंटचा जो सल्ला आहे तो सेंट्रलवर बंधनकारक असतो का, तर आन्सर आहे सेंट्रलवर बंधनकारक नसतो. पण स्टेटच्या सूचनेशिवाय सेंट्रल काही करू शकत नाही, हे महत्वाचं. स्टेटने रिकमेंड केला तर सेंटर करेल, स्टेटने रिकमेंड केला नाही तर सेंटर काहीच करणार नाही. तर हे झालं आपला V169 बद्दल आपल्याला जी माहिती आता आपण डिस्कस केली आपण. नेक्स्ट पॉईंट आर्टिकल 168 काय आहे, मग संबंधित असेंब्लीमध्ये 2/3 सदनाचा पाठ जर बघितला त्या ठिकाणी विधानसभाचा संदर्भ येऊन जातो आपल्याला. ओके ठीक आहे, एक जसं आता या बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी नॉर्मली लक्षात ठेवा. आता या ठिकाणी करंट सेशन्स मध्ये तुम्ही बघा 2010 पासून ओके आसाम आणि राजस्थानमध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा विधेयक कुठे आहे, संसद मध्ये प्रलंबित आहे. मी आताच बोललो तुम्हाला का स्टेटचा सल्ला सेंट्रलवर बंधनकारक नसतो, सल्ला बंधनकारक नाहीये, लक्षात द्या. दुसरा पार्ट या ठिकाणी कवी सूचना, म्हणजे याचा अर्थ काय झाला, स्टेट हे काय करू शकतो, फक्त सूचना करू शकतो, रिकमेंड करू शकतो, साहेब तुम्ही असं करा, साहेब तुम्ही तसं करा, नाही का, लक्षात असं या ठिकाणी होतं. तर मग कोणकोणते राज्य आहे, आसाम आणि राजस्थान, आणि या ठिकाणी करंट मध्ये कोणता, पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल सुद्धा या ठिकाणी ऍड झाला. आणि यावरून मुद्दा कोणता आहे काय सध्या, हा सुद्धा करंटचा इश्यू आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू. याच्यावरून तुम्ही माहिती घेऊ शकता. ओके, तो सध्या काय क्वेश्चन असेल, विधान परिषदची स्थापनासाठी किती राज्यांनी प्रपोजल दिलाय, तर 3 राज्य झाले, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान. ओके, हे 3 राज्य या ठिकाणी तुम्ही पाठ करू घ्या. ठीक, आता महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आणि रायझिंग विषय तो आहे मराठा आरक्षणाचा. आता मराठा आरक्षणाचा जर पार्ट या ठिकाणी आपण बघितलं ओके, तो सर्वोच्च न्यायालय याला म्हणतो असंविधानिक. आता असंविधानिक म्हणजे काय, या ठिकाणी संविधानानुसार नाही येतो. ओके, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन नुसार, म्हणजे याचा अर्थ संविधानचा अपोज मध्ये तो कायदा होता. ओके, मग आपण या ठिकाणी काय शिकू, कमी आरक्षण दिलं कसं जातो, आरक्षणासाठी काय मुद्दे असतात. ओके, या सर्व तरतुदी आपण निघू. आता सुप्रीम कोर्टचा स्टेटमेंट काय, संविधानचा विरोधात आहे. मग सुप्रीम कोर्ट नेमकं असं स्टेटमेंट सुप्रीम कोर्टने का वापरले. ओके, तर या ठिकाणी आपण बघू एक खटला, त्याचं नाव आहे एम नागराज. ओके, एम नागराज या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टचा स्टेटमेंट आहे की 50% लोकांना जर तुम्ही सवलत देता आहे तर याचा अर्थ 50% लोक हे नॉर्मल असले पाहिजे, लक्षात द्या. म्हणजे त्यांना सवलत देता येणार नाही. म्हणजे यालाच म्हटलं तर इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वॅलिटी बाय द लॉ, अशा 2 संकल्पना आपल्या देशामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिले आहे त्याच्यापैकी आपला देश एकच प्रोसेस फॉलो करतो. ओके, म्हणजे जर 50% आरक्षण दिलं जात असेल तर सर्वसाधारण वर्ग जो असला पाहिजे याला आपण म्हणू 50%, याला म्हणतात. ओके, तर हा कायद्यापुढील समानतेचा पायाभूत तत्व आहे. पायाभूत तत्व कशाला म्हटलं जातं, की ज्याच्यानुसार आपला कॉन्स्टिट्यूशन काम करतो, तर पायाभूत तत्व आहे. ओके, याला म्हणू आपण एम नागराज खटला. ओके, आता या केसमध्ये काय झालं, असंविधानिक आहे. म्हणजे जो आरक्षण होता हा आरक्षण काय झाला, 50% त्याने क्रॉस केले. ओके, आता 50% सध्या मग सुप्रीम कोर्टने या खटल्याचा वापर केला का, नाही. सुप्रीम कोर्टने एक दुसरा खटला पण आहे, ते पण आपण या ठिकाणी डिस्कस करू. ओके, पण सध्या या ठिकाणी एक क्वेश्चन नॉर्मली तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तो कधी कायद्यापुढील समानतेला किंवा इक्वॅलिटीला पायाभूत तत्व शब्द वापरणारा खटला हा झाला एम नागराज. ओके, 2014चा जजमेंट आहे, हे आपल्यासाठी महत्वाचं. याच्यामध्ये तुम्ही 50% लोकांना सवलत देऊ शकता, 50% लोकांसाठी तुम्ही सवलत नाही देता येणार, म्हणजे इक्वल करा. जर यांच्यासाठी तुम्ही काय करता, ते यांच्यासाठी तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे, दॅट इज अन बॅलन्स. ओके, तर मग जसं आता तुम्ही अधिकारी झाले,
तर तुम्हाला घरच्यांना पण बॅलन्स करायचं आहे, ऑफिसला पण मॅनेज, दॅट इज अ बॅलन्स. पण जर ऑफिस घरामध्ये आलं तर प्रॉब्लेम क्रिएट होईल, किंवा भाई घर ओके किंवा ऑफिस तुमच्या घरात आलं तरी प्रॉब्लेम क्रिएट होईल. काय वाटतं नाही का? तो हा आहे पायाभूत तत्वाचा विषय. ओके, आपण डिटेल जाऊच. ओके, आता थोडीशी हे तर तुम्हाला माहित असेल कधी मराठा आरक्षणाचा जो विधेयक होता तो 2018 मध्ये आरक्षणचा एकमताने मंजूर झाला. ओके, आता हा मंजूर झाला, पण त्याचा बेस काय होता? तर याचा बेस होता हाफिज कवी मराठा क्रांती मोर्चा. जर तुम्ही एमपीएससी करत असाल तर तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे का या ठिकाणी कोणती संघटना होती. ती ही संघटना होती मराठा क्रांती मोर्चा. मराठा क्रांती मोर्चाचे 2 डिमांड होते. कधी पहिला डिमांड होती का मराठ्यांना आरक्षण द्याने, ओके, मराठा आरक्षण. दुसरी डिमांड होती ॲट्रोसिटी जो कायदा आहे, ओके, तो ॲट्रोसिटी कायदाला शिथिल करणे. ओके, ही 2 डिमांड होती आणि मागच्या तुम्ही पेपरमध्ये बघितलं तर हे आयोगाने विचारलं पण. ओके, आता मराठा आरक्षण दिलं कसं जाईल, ओके, कोण देईल, हे सर्व पॉईंट या ठिकाणी आपण बघू. आणि या ठिकाणी सेंट्रल आणि स्टेटचे डिस्प्यूट बघू. ओके, आणि मराठा आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये का इतकं सेन्सिटिव्ह आहे ते पण डिस्कस करू. तर पहिला आपण बेसिक माहिती कलेक्ट करू आणि त्याच्यानंतर आपण बघू. पहिला मराठा आरक्षणासाठी देण्यासाठी न्यायमूर्ती गायकवाड कमिशन स्थापन करण्यात आलं. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती गायकवाड समितीमध्ये हे 11 सदस्य होते. ओके, आता स्वतः सेवानिवृत्त न्यायमूर्ती आहे म्हणजे ऑलरेडी जज लोक डिसाईड करताय. ओके, आता जजने काय सांगितलं, या कमिटीने सांगितलं, कमिटीने आरक्षण देण्याची सूचना केली. सेन्सिटिव्ह पॉईंट आहे, आरक्षण द्या, 100% आहे, कारण नीड आहे. ओके, गरज आहे मराठा समाजाला आरक्षण देणं. ओके, तर मग मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे हे आपल्याला गायकवाड कमिशननुसार लक्षात आलं. पण आता जर पुढचा पार्ट बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघा, पण द्यायचे किती टक्के, किती टक्केवारी आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा, कोटाची टक्केवारी निर्देश नाही केली गायकवाड कमिटीने, किती द्यायचे ते तुम्ही ठरवा. मग तुम्ही कोण? तर या ठिकाणी आता बघा, राज्य सरकार. आणि हाच करंटचा इश्यू आहे. ओके, तुम्ही म्हणा करंटचा इश्यू काय का सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेटला म्हणते आणि स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रलमध्ये, दॅट इज अ डिस्प्यूट. तर आपण ते सुद्धा बघू, त्याची बेसिक माहिती बघू आणि आरक्षण दिला का जातो ते आणि कसं दिला जातो ते सुद्धा या ठिकाणी बघावं लागेल. ठीक आहे, आता नॉर्मली या ठिकाणी एक पॉलिटीचा अँगलने क्वेश्चन येईल की मागासवर्गीय अधिनियम जो आहे तो क्वेश्चन काय असेल, मागासवर्गीय म्हणजे कोण आहे. तो या ठिकाणी तुम्ही असं लक्षात ठेवा का मागासवर्गीयासाठी 2 शब्द आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक. आता सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, ओके, म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला आयोग काय करेल, भाई आर्थिक मागासवर्ग, ओके, सामाजिक मागासवर्ग, ओके, राजकीय मागासवर्ग. तर तुम्हाला या ठिकाणी करेक्ट वर्डिंग आली पाहिजे की नेमकं कोणता करेक्ट, कोणता करेक्ट नाही, कोणता करेक्ट नाही, हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. तुम्ही हे बघा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आपण ते सुद्धा बघू का आपला आरक्षणाचा पाठ काय या ठिकाणी. ठीक आहे, ठीक आहे, कोर्टाची टक्केवारी हे आपल्याला समजलं. मागासवर्ग म्हणजे सामाजिक शैक्षणिक मुद्दा आला. ओके, तर ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. आता मग जो विधेयक मंजूर झाला होता, या विधेयकामध्ये मराठा समाजासाठी 16% आरक्षणाची तरतूद झाली. मग याच्यामध्ये हे तुम्हाला माहिती का शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण देईल. आता कोर्टात चालला, तर मग आता जेव्हा या ठिकाणी काय आहे का आर्टिकल 14, जसं मी तुम्हाला म्हणतो इक्वॅलिटीला, नागराज केसमध्ये काय म्हटलं का 50% पर्यंत तुम्ही आरक्षण द्या, 50% नंतर तुम्हाला आरक्षण जर दिलं तर कोर्ट चेक करेल. ओके, म्हणून कोर्टाचा विषय. म्हणून या ठिकाणी काय आहे, 50% मर्यादेचा भंग केला. ओके, आणि हे भंग केला म्हणून कोर्ट चेक करणार. म्हणजे जेव्हा 50%चा आत जेव्हा तुम्ही करणार आरक्षण, ओके, त्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट स्वतः करू शकतो. पण 50% प्लस जेव्हा करणार त्यावेळेस कोर्टामध्ये, ओके, बघा, कोर्ट ही डिसिजन पॉवर नाहीये. कोर्टचा काम आहे जज करणे. काय जज करणे? निकाल जज करणे. भाई योग्य की अयोग्य, योग्य की अयोग्य, भाई समान आहे की असमान आहे ना. तर हे त्यांचं काम आहे ना, ते काम ते केलं जाईल. तर या ठिकाणी कोर्ट काय करेल, जेव्हा 50% आणि अबो असेल त्याच वेळेला कोर्ट म्हणेल अच्छा भाई यस, हा बरोबर आहे, यस, नो, हा बरोबर नाही. सध्या कोर्ट काय म्हटलंय, नो म्हटलंय. ओके, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, ठीक आहे, थोडं थोडं लक्षात घ्या. मग आरक्षण दिल्यामुळे किती पर्सेंट झालं आपलं आरक्षण, 64-65 पर्यंत आपलं आरक्षण गेला.
या ठिकाणी आपण बघू कभी आरक्षण जो रद्द करण्यात आला तो खटला कोणता होता, तो होता भाई इंदिरा सोहानी खटला. हे महत्वाचा पॉईंट या ठिकाणी पाठ करा. आता हा इंदिरा सोहानी खटला फार फार सेन्सिटिव्ह आहे. ओके, तुम्ही याचाच टॉपिक मध्ये एंड मध्ये सांगतो तुम्हाला. ओके, पहिले आपण मराठा आरक्षण संबंधित काय आहे आणि कसं तो पार्ट असतो त्याची बेसिक माहिती या ठिकाणी कलेक्ट केली. ओके, तर या इंदिरा सोहानी केसमध्ये सुप्रीम कोर्टने परत आपला निकाल दिला. कभी 50% नियम शिथिल, 50% नियम नॉर्मल करा, 50% नियम नॉर्मल करा, ही त्यांचा बेसिक मुद्दा आहे. असं मुख्य आता या ठिकाणी सेंट्रल स्टेट, सेंट्रल म्हणतोय स्टेटने दिला पाहिजे आणि स्टेट बनतोय सेंट्रल दिलं पाहिजे. नेमकं देणार कोण? आता तुम्ही बघा उद्धव ठाकरेंचं साहेबांचं स्टेटमेंट, सेंट्रलचं स्टेटमेंट, भरपूर विषय आहे. ओके, तर आपण याचा थोडासा पाठपुरावा करूया. ओके ओके, तर तो या ठिकाणी तुम्ही बघा का मग प्रश्न सेंट्रल स्टेटला म्हणतोय ओके कभी आरक्षण तुम्ही द्या आणि स्टेट सेंट्रलला म्हणतोय आरक्षण तुम्ही द्या. तर आपण या ठिकाणी बघू की नेमकं देणार कोण. ओके, तर देण्यासाठी समजण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लुकआउट करावं लागेल. तर बघा आपला जो कॉन्स्टिट्यूशन आहे तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये कलम आहे, कलम 15 आणि 16. कलम 15 अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये आरक्षण देता येतं. ठीक आहे, आणि आर्टिकल 16 मध्ये सरकारी जी जॉब आहे, सार्वजनिक नोकरी, त्याच्यामध्ये आरक्षण देतात. मग आरक्षण देऊ कोण शकतो? तर या ठिकाणी सेंट्रल पण देऊ शकतो, या ठिकाणी स्टेट पण देऊ शकतो. सेंट्रल पण देऊ शकतो, स्टेट पण देऊ शकतो. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, पण आता स्टेटकडे पॉईंट काय का स्टेट आपला कॉन्स्टिट्यूशन अधिकार देतो कोणाला? तर सेंट्रल आणि स्टेटला पण देतोय, सेंट्रल आणि स्टेटला पण देतोय. आता करंट मध्ये एक विषय आता पण ओके, स्टेट गव्हर्नमेंट याला एक अधिकार वेगळा आहे. ओके, कोणता अधिकार? सेंट्रल स्टेट कोणते आरक्षण देऊ शकतात? तर सेंट्रल स्टेट SC ST हे देऊ शकता, OBC देऊ शकता, अदर बॅकवर्ड क्लास. ओके, या ठिकाणी सेंट्रल सुद्धा SC ST OBC कॅटेगरीचं नाव ओके या ठिकाणी ओके कशासाठी घेतलं जातंय? तो फक्त समजण्यासाठी घेतलं जातं. ठीक आहे, तर SC STचं आरक्षण देऊ शकतो. पण इतर मागासवर्ग ओके, इतर मागासवर्ग कोण ठरवेल? तर इतर मागासवर्ग ठरवण्याचा जो राईट्स आहे बाय कॉन्स्टिट्यूशन नुसार तो स्टेट गव्हर्नमेंटला. हे महत्वाचं आहे. काय शिकतोय आपण शिकतोय का शिक्षण क्षेत्रामध्ये आरक्षण दोन्ही गव्हर्नमेंट देऊ शकतात. हे 3 कॅटेगरी झाल्या, या ठिकाणी 3 कॅटेगरी झाल्या, स्टेटला पण गव्हर्नमेंट नोकरीमध्ये. ठीक आहे, पण इतर मागासवर्ग ठरवणार कोण? तर कॉन्स्टिट्यूशन नुसार कलम 15 नुसार कोणाला अधिकार आहे? फक्त स्टेटला. आता विवाद काय आहे? मग सेंट्रल जर स्टेटकडे आहे तर सेंट्रलकडे मागणी का केली जाते? तर या ठिकाणी यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल 102वी घटना. ओके, 102वी घटना दुसरी काय? 338B आणि 342 एक कलम 2 ऍड झाले. ओके, तर याने काय केलं? याने सेंट्रलचे राईट्स वाढवून दिले. राईट्स काय वाढवले का इतर मागासवर्ग एक कमिशन ठरवेल, त्या ठिकाणी इतर मागासवर्ग नावाचे ओके या ठिकाणी एक आयोग गठीत केला जाईल आणि तो आयोग सेंट्रल करेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाइड करेल की आरक्षण द्यायचं तर कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. विचार का, जस्ट इमॅजिन. ओके, आता सेंट्रलकडे पण राईट्स आणि स्टेट पण राईट्स. स्टेटकडे राईट्स कशानुसार आहे? स्टेटकडे राईट्स बाय कॉन्स्टिट्यूशन नुसार. म्हणजे मग 102वी घटना दुसरी कॉन्स्टिट्यूशन नाही का? नाही आहे, पण ती घटना दुरुस्ती करून आली म्हणून या ठिकाणी आपण त्याला म्हणू कायदेशीर हक्क, लिगल राईट्स आहे तो त्यांचा. ओके, तो आता स्टेटकडे पण राईट्स आहे आणि सेंट्रलकडे पण राईट्स आहे. अच्छा भाई, सेंट्रलकडे सेंट्रल आणि स्टेट दोन्ही मध्ये या ठिकाणी हे पॉईंट लक्षात ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक आहे, सेन्सिटिव्ह. तर आपण या ठिकाणी आता तुमच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला की हे दोन नेमकं कलम काय आहे? ओके, हे जाणून घेऊ आपण. ओके, आता नेक्स्ट पॉईंट मध्ये तर तुम्ही बघा आपला जो पॉइंट आहे या ठिकाणी ओके का 338B ओके आणि 342 हे दोन कलम. तर 338B नुसार काय आहे? मागासवर्ग आयोग तयार केला जाईल, पण कोणत्या स्तरावर? राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, हो ना, NCBC है ना, लक्षात आहे. ही झाला आपला बेसिक नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड
ओके, दॅट इज अन पॉइंट. कोण तयार करेल, तर हे तयार करेल सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हे आयोग गठीत करेल. त्याचा कलम तुम्ही पाठ करायचा 338B. दुसरा पॉइंट 342A मध्ये काय आहे? ओके, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या, मी बोललो तुम्हाला मागासवर्ग संबंधित कोणते शब्द कॉन्स्टिट्यूशन मध्ये वापरले जातात, दिस वन टू. की भाई भारतीय कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन बॅकवर्ड कोणाला म्हणते, तर दॅट इज अ टू टाइप ऑफ कॅटेगरी. जो सोशली बॅकवर्ड असेल आणि जो इकॉनॉमिकली या ठिकाणी काय असेल, बॅकवर्ड असेल त्याला. ओके, तर मग या ठिकाणी ओके काय करण्यात आलं, हे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला. कधी बॅकवर्ड नेमकं कोण आहे हे कमिशन ठरवेल, बट या ठिकाणी कमिशनला रिकमेंड करणार राष्ट्रपती. ओके, आणि त्याच्यानंतर 360 पहिला मुद्दा हे लक्षात ठेवा तुम्ही, 102वी घटना दुरुस्तीने कोणकोणते 2 कलम ऍड केले, दिस वन. ओके, दुसरा पॉईंट कोणत्या कलमामध्ये चेंजेस केला, बदल केला. चेंजेस हा बदल आहे. ओके, कलम समाविष्ट नाही, हे पण पार्ट तुम्ही करू शकता. आता डिटेल मध्ये आर्टिकल. ओके, आर्टिकल 338B जो आहे, काय अधिकार आहे, मी तुम्हाला बोललो कमिशन आहे. या ठिकाणी काय आहे, कमिशनला घटनात्मक दर्जा. घटनात्मक दर्जा तो कमिटी तयार झाली होती 1993 मध्ये. यावेळेस त्याला ही याला आपण म्हणतो मागासवर्गीय आयोग. ओके, मागासवर्गीय आयोग जेव्हा तयार झाला तर त्यावेळेस ओके 1993 मध्ये, त्यावेळेस तो कायद्यानुसार तयार झाला. म्हणून 1993चा जो आयोग आहे त्याला आपण काय म्हणू, असंविधानिक. संविधान मध्ये उल्लेख आहे का त्याचा, नाहीये, तर म्हणून त्याला आपण म्हणू असंविधानिक. ओके, दॅट इज पॉइंट. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये उल्लेख आहे म्हणून त्याला आपण काय म्हणू, घटनात्मक. कोणता कलम आहे, धिस वन कलम आहे. ओके, कोण तयार करे, सेंट्रल गव्हर्नमेंट तयार करे. याची रचना काय, याच्यामध्ये अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, ओके, सोबत ओके या ठिकाणी 3 सदस्य. तर मग काय शिकलं तुम्ही, ओके 3 सदस्य या ठिकाणी 1 + 1 + 3 म्हणजे दॅट इज अ 5 पीपल. ओके, इन दिस कमिटी. ओके, इन दिस कमिशन्स. आता नेक्स्ट आर्टिकल बघा, आर्टिकल 342A. आर्टिकल 342 हे का कोणाला अधिकार देतं, राष्ट्रपतींना. जसं मी तुम्हाला बोललो आरक्षण ठरवण्यासंबंध. ओके, तर ही झाली त्यांच्या बेसिक पॉईंट. म्हणजे बघा पहिला पॉईंट, मराठा आरक्षण कोण देऊ शकतं, तर मराठा आरक्षण देऊ शकतो दोन्ही गव्हर्नमेंट, सेंट्रल पण देऊ शकतो, स्टेट पण देऊ शकतो. सेंट्रल स्टेट कशानुसार देऊ शकतो, कलम 15 नुसार देऊ शकतो. ओके, Q+16 नुसार देऊ शकतो. सेंट्रल देऊ शकतो कशाच्या आधारे, 102वी घटना दुरुस्ती. कोणता कलम आहे, 342A नुसार देऊ शकतो. हे लक्षात घ्या. ओके, आणि हे पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. मग आरक्षण देणार दोन्ही गव्हर्नमेंट. ओके, आरक्षण का चेक केलं जातं, जेव्हा 50% पेक्षा तू काय होतोय भाई, 50% पेक्षा जेव्हा तू जास्त जातो त्यावेळेस आरक्षण चेंज या ठिकाणी चेक होणार. ओके, आरक्षण या ठिकाणी डिसिजन मेकिंग पॉवर आपल्या देशामध्ये कोणाला दिली आहे, ती दिली गव्हर्नमेंटला. आणि गव्हर्नमेंटचं काम आहे कायदा करणं, आणि कोर्टाचं काम काय, केलेला कायदा योग्य की अयोग्य ते ठरवणं. यालाच म्हटलं जातं ना ज्युडिशियल रिव्ह्यू पॉलिटिक्सच्या भाषेमध्ये. तर मग हे होते थोडीशी बेसिक माहिती तुम्हाला मराठा आरक्षण संबंधित. नेक्स्ट टॉपिक आता बघा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला राज्यपालांची भूमिका. ओके, राज्यपालाचा तिसरा टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करू. ओके, राज्यपालांची भूमिका. तुम्ही केरळ राज्याच्या राज्यपालांनी केंद्रीय कृषी कायद्याबद्दल चर्चा करण्यासाठी जो विधेयक होता, विनंती काय केली, विशेष सभा नाकारली. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी न्यूज मध्ये काय काय पाठ ठेवायचे की केरळचे राज्यपाल कोण आहे. ओके, केरळचे राज्यपाल काय आहे. ओके, ओके, केरळ हा राज्य आहे, दॅट इज द फर्स्ट स्टेट ज्याने CAA कायद्याच्या विरोधात पहिल्यांदा अपील केलं, सेंट्रल आणि स्टेटचे डिस्प्यूट निर्माण केला. ओके, तो त्यावेळी सुद्धा केरळ प्रथम होता. कृषी कायद्याला विरोध करणारा राज्य सुद्धा केरळ आहे. ओके, सर्वात जास्त एज्युकेटेड राज्य आहे सध्या करंटमध्ये केरळमध्ये इलेक्शन झाले. ओके, याच्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाली हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचे, पाठ करा. ठीक आहे, आपण नेक्स्ट करंट अफेअर्स मध्ये ऍड नक्कीच करू. तर माझा क्वेश्चन काय आहे का, चर्चा करण्यासाठी विधान सभेची विशेष सभा बोलवण्याची विनंती नाकारली. आता मग प्रश्न काय का, विधानसभाची विशेष सभा बोलवतो कोण आहे. ओके, त्याची डिमांड कोण करतोय, ठीक आहे ना, आणि ते बोलवण्याच्या राईट्स नंतर मग ते बोलवणार कोण हे आपल्याला दोन्ही गोष्टी या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यावरून डायरेक्टली तुमचा टॉपिक पण क्लिअर होईल. ओके, तर टॉपिक आहे या ठिकाणी बघा का आर्टिकल 174 काय म्हणतोय.
आर्टिकल 174 म्हणतोय राज्यपाल वेळोवेळी सभागृह राज्याच्या विधानसभेचा सभागृहाला काय करेल, बोलवेल. कधी बोलवेल, कधीही. ओके. दुसरा पॉईंट, 2 बैठकामध्ये किती महिन्याचे डिस्टन्स असला पाहिजे, 6 महिन्याची एकदा तरी सभा झाली पाहिजे. हे नॉर्मल क्वेश्चन्स. आता मग बोलवतो कोण आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, नेमकं बी पॉईंट कोण, बॉस कोण आहे ना आपला. मला एक सांगा का आपल्या देशाने काय ऍक्सेप्ट केलं, लोकशाही. ओके. लोकशाहीमध्ये काय असतो, लोकशाहीमध्ये जनता ही सर्वात प्रथम असते. ओके. तर या जनतेचे जे लोकप्रतिनिधी असतात हे खरे असतात. ओके. हे खरे आपल्या देशाचे प्रतिनिधी असतात. मग स्टेट गव्हर्नमेंटमध्ये लोकप्रतिनिधी कोणा निवडून आणलं, तर यांच्या लोकप्रतिनिधीमध्ये विधानसभेमध्ये यांनी काय केलं, आपला बहुमत सिद्ध केला. ओके. म्हणजे समजा जसे 140 करोड लोक आहे. ओके. 140 करोड लोकांपैकी 82 करोड लोकांना मतदानाचा अधिकार दिला. तो या 82 करोड लोकांनी सिलेक्टिव्ह लोकसभेत असलेले पंतप्रधान निवडले. आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आपण बघितली तर 11 ओके 11.23 आहे. त्या 11.23 लोकांचा लोकप्रतिनिधी असतील तर 288 सदस्यांना आपण निवडलं. म्हणजे 11 करोड लोकांमधून ओके आपण 288 मेंबरला, आणि या 288 मध्ये ज्याने सत्ता स्थापन केली तो झाला मुख्यमंत्री. ओके. तो ओव्हरऑल मला असं म्हणायचंय का लोकशाहीमध्ये पॉवर जी असते ना ती मंत्र्यांना असते, कारण पॉवर ती जनतेने दिलेली असते. ओके. तर मग या ठिकाणी डिस्प्यूट कोणाला निर्माण होईल, दॅट इज अ डिस्प्यूट बिटवीन ओके मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि गव्हर्नर. मग काय शिकले तुम्ही, शिकण्यासारखा विषय का मुख्यमंत्री रिक्वेस्ट करेल गव्हर्नरला, कोणत्या कलमानुसार, आर्टिकल 171. कधी बोलवायचं हे मुख्यमंत्री ठरवेल. बोलवणार कोण, बोलवणार राज्यपाल. मग प्रश्न काय आहे का जर यांनी रिकमेंड केला, म्हणजे समजा यांनी सल्ला दिला. ओके. तर मग हा सल्ला आहे ओके का या ठिकाणी हुकूम आहे, हा पण महत्वाचा प्रश्न. आणि काय झालं, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला कभी तुम्ही या ठिकाणी विशेष सभा बोलवा, राज्यपालने म्हणाले नाही मी ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणजे याचा अर्थ राज्यपालाच्या मतानुसार हे जो तुमचा जो ओके तुमचं नेमकं काय आहे. ओके. तर या ठिकाणी भाई तुमचा हा सल्ला आहे, मी ऍक्सेप्ट करेल की नाही करणार हा माझा विषय. पण मुख्यमंत्री आणि यांचा काय पॉइंट आहे कभी हा माझा हुकूम आहे. ओके. तो तुला या ठिकाणी ऍक्सेप्ट करावा लागेल तुम्हाला. ओके. हा पण म्हणजे दिसून हे असं म्हणताय, हे असं म्हणताय, दॅट इज अन डिस्प्यूट. ओके. आता तुम्ही बघा आपली कॉन्स्टिट्यूशन मध्ये रचना किती जबरदस्त आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची रचना बघा का आपल्या देशाने 2 गव्हर्नमेंट फॉर्म केले. एक गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट, दुसरी गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सर्वात प्रथम ओके सर्वात महत्वाचे व्यक्ती म्हणजे पंतप्रधान, मंत्रिमंडळ. स्टेट गव्हर्नमेंट मध्ये सेंट्री, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ. ओके. या ठिकाणी कोणाला दिलं, या ठिकाणी राष्ट्रपती येऊन गेले. ओके भाई प्रेसिडेंट येऊन गेले. या ठिकाणी कोण आले, या ठिकाणी गव्हर्नर येऊन गेले, राज्यपाल येऊन गेले. अच्छा. आता तुम्ही बघा आर्टिकल 74 काय आहे. आर्टिकल 74 काय सांगतो का पंतप्रधान आणि मंत्रिमंडळचा सल्ला बंधनकारक आहे. म्हणजे भाई आम्ही जर बोललो तर तुम्हाला काम करावं लागेल. या ठिकाणी बंधनकारक शब्द आला कॉन्स्टिट्यूशन मध्ये. कोणता कलम, आर्टिकल 74. पण आपला तोच कॉन्स्टिट्यूशन जर बघितला तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या जसं पाठ करायचं 72, 161. ओके. 74, 163. तर या ठिकाणी आर्टिकल मध्ये तुम्ही पाठ करा आर्टिकल 163. ओके. आर्टिकल 163 मध्ये काय आहे, या ठिकाणी सल्ला जो आहे तो बंधनकारक असं काही लिहिलं नाहीये. ओके. बंधनकारक नाही लिहिलं. फक्त काय दिलंय, सल्ला मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सल्ल्यानुसार राज्यपालने काम करा. इकडे पण सेम लिहिलंय सल्ल्यानुसार काम करा, पण सल्ला बंधनकारक हे पण लिहून घेतलं. मग हे का केलं असं. तो बघा 2 गव्हर्नमेंट आहे सेंट्रल आणि स्टेट. तो आपल्या कॉन्स्टिट्यूशनची रचनाच काय आहे, आपला कॉन्स्टिट्यूशन क्वासी फेडरल आहे, अर्धसंघ राज्य आहे. म्हणजे संघ राज्यामध्ये स्टेटला पॉवर दिली पाहिजे, पण स्टेटची पॉवर आपल्या कॉन्स्टिट्यूशन पकडून ठेवली. आणि तो जो लिंक आहे ना ती ही लिंक आहे. ओके. आता तुम्ही बघा ही लिंक काय आहे याच्यासाठी थोडंसं पॉईंट बघू आपण का. पण आता तुम्ही या ठिकाणी ही लिंक आहे. ओके. ही लिंक काय आर्टिकल 158 मध्ये का जो राज्यपाल आहे तो राज्यपाल कोणाचा मर्जी असेपर्यंत असतो, राष्ट्रपती. विचार करा म्हणजे पूर्ण घटक राज्याचे राज्यपालांच्या दोऱ्या राष्ट्रपतीच्या हातात आणि राष्ट्रपतींची दोरी कोणाच्या हातात, भाई दोरी म्हणजे जसे सल्ला कॉन्स्टिट्यूशन बंधनकारक पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या हातात. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट इनडायरेक्टली म्हणा स्टेट गव्हर्नमेंटवर वॉच ठेवू शकतो की नाही होतो, दॅट इज पॉइंट.
ओके ओके, या ठिकाणी बघा बंधनकारक आहे, या ठिकाणी बंधनकारक नाहीये. तो हा पण डिस्प्यूट आहे, हा पण मुद्दा आहे जो तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे मित्र. ओके, ओव्हरऑल तर भरपूर मुद्दे या ठिकाणी सुप्रीम कोर्टात उपस्थित झाले आणि सुप्रीम कोर्टचा यामध्ये स्टेटमेंट आहे. ओके, तो स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. कोणता कलम आहे तर आर्टिकल मदत व सल्ल्यासाठी असेल. ओके, मी आताच बोललो तुम्हाला आर्टिकल 16 स्टेटमेंट. पण मुख्यमंत्री नकार देऊन राज्यसभेवर काही उदाहरणं पण आहेत, हे पण लक्षात ठेवा. ओके, आणि या ठिकाणी लिहिलं नाहीये म्हणून राज्यपाल आपले वेगळे मिनिंग लावतात आणि मुख्यमंत्री आपले वेगळे मिनिंग लावतात. ओके, तो काय आहे नेमकं तर या ठिकाणी खरं आन्सर आहे सुप्रीम कोर्ट त्याच्यावर स्टेटमेंट करतोय. सुप्रीम कोर्टने स्टेटमेंट घेतलं. तो स्टेटमेंट आहे का जेव्हा राज्यपाल सभागृहात बहुमत असेल एखाद्या पक्षाचा त्यावेळेस तो त्याला नाकारता येत नाही, हे लक्षात ठेवा. याची दुसरी बाजू काय झाली का ज्यावेळेस याचा अर्थ बहुमत नसेल तुमच्याकडे तर त्यावेळेस तुम्ही नाकारू शकता. ओके, कारण कॉन्स्टिट्यूशन मध्ये हेड कोण आहे, हेड आहे मुख्यमंत्री खरे प्रमुख स्टेटनुसार. स्टेटमध्ये सेंटरमध्ये कोण झाले मग पंतप्रधान मंत्रिमंडळ है ना. तो काय शिकले मग तुम्ही, बहुमत जर असेल बाई तर नाकारता येत नाही आणि बहुमत असेल नसेल तर तुम्ही नाकारू शकता. कोण, राज्यपाल. का, आर्टिकल 163 कुठे लिहिले, सल्ला बंधनकारक नाही, हे लक्षात ठेवा. ओके, तो दॅट इज पॉईंट. मग काय माहिती काढायची, पहिला पॉईंट केरळ. ओके, सी कृषी कायदा. तिसरा पॉईंट कोण आहे, चौथा मुद्दा सत्ता कोणाची होती, पाचवा मुद्दा. ओके, आपण बघू हे पॉईंट, पण मी तुम्हाला जो डिस्प्यूट जे आहे ते थोडं सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. ओके, आय थिंक यू शुड गेट इट. ओके, आता मग नेक्स्ट मुद्दा या ठिकाणी काय निर्माण होतो का, राज्यपालला विवेचन अधिकार काय आहे. तुम्ही बघा कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल त्याच वेळेला विवेचन अधिकार प्राप्त होतात. तर मग काय मी राष्ट्रपती राजवट लागू करणे. ओके, राष्ट्रपतीकडे राज्याच्या कारभाराविषयी जो अहवाल आहे तो सादर करू शकतो. दुसरा, मुख्यमंत्र्याचा उमेदवार कोण आहे, मुख्यमंत्री आलेला नाहीये तर त्यावेळेस कोणता उमेदवार निवडायचा हे सुद्धा तो ठरू शकतो. आणि एखाद्या विधेयकाला संमती राहू शकतो. तर या ठिकाणी हा कलम पाठ करणं आवश्यक आहे आणि हा कलम आहे आर्टिकल 200 संबंधित पण. ओके, तर ही कोणता कलम या ठिकाणी, दिस वन. ओके, तर तुम्ही हे पॉईंट या ठिकाणी पाठ करा. आयोग तुम्हाला क्वेश्चन काय करेल. ओके, आयोग तुम्हाला क्वेश्चन करेल व्हॉट अबाउट आर्टिकल 163, व्हॉट अबाउट आर्टिकल 174, व्हॉट अबाउट आर्टिकल 200, व्हॉट अबाउट आर्टिकल ओके 201 म्हणजे यांनी जो विधेयक पाठवलेला आहे त्याच्यावर मंजुरी देण्याचं काम राष्ट्रपतीचा होतो. आणि आताच्या एमपीएससीच्या पेपर मध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन घेऊन गेले. ओके, आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे माझा, तर झारखंड राज्याने ओके स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध केला. ओके, म्हणजे स्थानिक रोजगार फक्त स्थानिक लोकांना विचार झाला पाहिजे. ओके, नॉर्मली आपला कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतो, कलम 15 आणि कलम 16. कलम 15-16 म्हणते का कोणतीही सरकार भेदभाव नाही करू शकत. ओके, कशामध्ये, कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रामध्ये. मग गव्हर्नमेंट जॉब म्हणा, ही पण एक गव्हर्नमेंटची प्रॉपर्टीचा अँगलने बघितलं तर भेदभाव नाही करणार. पण कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 15(3) नुसार राईट्स देऊ शकतो काही राज्यांना. ओके सॉरी 15(3) नुसार तो राईट्स काय आहे का सेंट्रल गव्हर्नमेंट गिव्ह राईट टू द स्टेट गव्हर्नमेंट, का तुम्ही एखादा विशेष आरक्षण देऊ शकता. कशाच्या नावाखाली, तर तो आरक्षण आहे अधिवासच्या नावाखाली. तो अधिवासच्या नावाखाली आरक्षण देणारे राज्य कोणकोणते आहे, आंध्र प्रदेश तुम्ही पाठ करा, त्याच्यानंतर तेलंगणा तुम्ही पाठ करा, आणि करंटमध्ये जो राज्य आहे तो आहे झारखंड. दॅट इज अ 3 स्टेट. ओके, जे अधिवासच्या नावाखाली आरक्षण कोण देते, सेंट्रल गव्हर्नमेंट राईट्स देऊ शकतो. कोणाला देऊ शकतो, स्टेटला. ओके, स्टेटला राईट देऊ शकतो अधिवासच्या नावाखाली, आणि अधिवासच्या नावाखाली राज्य असलेले राज्य हे पॉइंट आहे. ओके, तर मग नेक्स्ट क्वेश्चन काय असेल या ठिकाणी, कवी आरक्षण देणार कोण, और आरक्षण देणार स्टेट गव्हर्नमेंट. ओके, देण्याचा राईट जो आहे तो कोण, ओके लक्षात द्या, सेंट्रल गव्हर्नमेंटने राईट दिलाय का स्टेट गव्हर्नमेंट राईट ठरू शकतो नॉर्मली. ओके, कॉन्स्टिट्यूशन म्हणतोय सेंट्रल 15(3) नुसार तर सेंट्रल गव्हर्नमेंट राईट्स देऊ शकतो स्टेटला, आणि कशाच्या नावाखाली भाई, अधिवासच्या नावाखाली. ओके, कोण आता सध्या किती राज्यामध्ये आहे तर 3 राज्यामध्ये आहे. हे पण या ठिकाणी तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे, ज्याच्यावर आयोग क्वेश्चन येऊ शकतो. नॉर्मली 15-16 मध्ये काय आहे भाई, भेदभाव करता येणार नाही. मग भेदभाव करता येणार नाही पण राईट्स आहे, स्पेशल तरतूद करू शकते. म्हणजे जी फॅसिलिटीज
ओके, जसं राष्ट्रपती पण भारताचे नागरिक आहे, तुम्ही पण भारताचे नागरिक आहात, पण राष्ट्रपतींना VIP एंट्री आहे. ओके, राष्ट्रपतींना Z+ सिक्युरिटी आहे आणि तुम्हाला सिक्युरिटी नाहीये. मग काय झालं, ते पण नागरिक म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहे, आम्ही ट्रीट तुम्हाला समान करू, पण सवलत देताना आम्ही काय करू, वेगवेगळ्या मुद्दे तरतुदी करू. तर भारत सरकार जातीच्या आधारे आरक्षण देऊ शकतो आणि अधिवासच्या नावाखाली सुद्धा आरक्षण जाहीर करू शकतो. ओके, तर हे लक्षात घ्या. मग याचा कायदा तुम्हाला पाठ करावा लागेल. अधिवास नावाखाली कायदा जो आहे तो आहे 1957चा, जो महत्वाचा आहे. मग याला म्हणतात स्थानिक रोजगार कायदा. मग स्थानिक रोजगार कायद्यानुसार तुम्ही या राज्यांमध्ये काय आहे, मग आरक्षणची तरतूद केलेली आहे. ओके, तर मग पॉइंट तुम्ही बघा का आयोगाचा क्वेश्चन काय असेल. ओके, तर तुम्ही थोडस ते नेक्स्ट पॉइंट आहे बाई, थर्ड जेंडर लैंगिक गुन्ह्याबाबत. ओके, महाराष्ट्र विधेयक मध्ये हा शक्ती कायदा आहे, हा कायदा ओके महाराष्ट्र सरकारने पारित केलाय. ओके, तर हा कायद्याचा डिटेल्स मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो. ओके, मिशन शक्ती नारी सुरक्षा. ओके, तर हा आपला सेक्शुअल हॅरेसमेंट संबंधित. ओके, तर काय आहे या कायद्यानुसार, या कायद्यानुसार तुम्ही या ठिकाणी एक वेळेत एक फ्रेम कडक शिक्षा तपासणी संबंधित लवकरात लवकर न्याय निर्णय दिला पाहिजे. ओके, दोषीला 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा दिला जाणार नाही. हे सध्या तुम्ही बेसमध्ये पाठ करा. काय पाठ करायचं, कोणत्या हे नॉर्मली मिशन शक्ती कायदा किंवा महिला संबंधित सरकारने कोणता कायदा केला हे याच्यावर आहे तुम्हाला प्रश्न विचारेल. कधी कारवाई 15 दिवसाचा आत निकाल दिला जाईल हे पण महत्वाचं. तर बघा 10 वर्ष आणि त्याच्यानंतर 15 दिवसाचा आत, हे दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. या ठिकाणी हे कायदा पाठ करा आणि कायद्याचं नाव काय आहे हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. ओके, हा या कायद्यानुसार काय केलं जाणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघा पुनर्वसन आहे पीडिताचा, कायदेशीर मदत आहे, समुपदेशन आहे आणि वैद्यकीय सहाय्य, या 4 गोष्टी आहे. ओके, तो आयोग काय करतो की कायद्यानुसार कोणकोणत्या सवलती त्यांना भेटले जाईल. ओके, काय निकाल. ओके, हे सर्व गोष्टी तुम्ही बघा. मग पाठ करण्यासारखा विषय काय, 15 दिवसाचा निकाल देण्यात येईल, 10 वर्षापेक्षा जास्त कमी देता येणार नाही, म्हणजे ऍटलीस्ट 10 इयर्स शिक्षा आहे आणि त्याच्यानंतर या कायद्यानुसार कोणती सवलत आहे हे पाठ करणं गरजेचं आहे. ओके, आणि कायद्याचं नाव काय आहे हे बेसिक पॉईंट तुम्ही पाठ करा कायद्यासंबंधी करंट अफेअर्स सांगितलं. हा, आता बघा हा नेक्स्ट पॉईंट आपण करंट अफेअर बघू, आर्टिकल 131. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये मग आपण या ठिकाणी काय करू, पाठपुरावा करू. ओके, तो आर्टिकल 131 जो आहे ना मित्रांनो. ओके, तर आर्टिकल 131 काय म्हणतोय, आर्टिकल 131 मध्ये तुम्ही बघा का सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचे डिस्प्यूट असतात. ओके, तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे डिस्प्यूट कोणाकडे असतात, तर ते असतात सुप्रीम कोर्टाकडे. मग सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा डिस्प्यूट तुम्ही घेऊन जाणार, तर लक्षात घ्या का या ठिकाणी काय असतो की तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. एक, तुम्ही कायद्याच्या नावाखाली जाऊ शकता किंवा सर्वसामान्य मुद्द्याखाली जाऊ शकता. सुप्रीम कोर्ट काय म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणतोय 131 कलमानुसार तुम्ही फक्त लिगल राईट जे आहे, जेव्हा कायदेशीर मुद्दा असेल त्याच वेळेला तुम्ही जाऊ शकता, अदरवाईज तुम्ही जाऊ शकत नाही. तर त्यावरून हा आर्टिकल 131 सेन्सिटिव्ह झाला. आर्टिकल 131 सेन्सिटिव्ह का झाला, की यांनी केरळ राज्य हे पहिलं राज्य ज्याने CAA कायद्याच्या नावाखाली सुप्रीम कोर्टात सांगितलं की आमच्या गव्हर्नमेंटमध्ये सरकार हस्तक्षेप करू शकते. ओके, काय होता CAA कायदा, CAA कायदा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, ज्याच्यानुसार काही लोकांना म्हणजे या ठिकाणी काय होणार, नागरिकत्व प्राप्त होणार, काही लोकांना आम्ही नागरिकत्व देणार नाही. सिंपल होता. मग आता पॉइंट काय आहे गव्हर्नमेंटचा, का गव्हर्नमेंट काय म्हणते, गव्हर्नमेंट म्हणते बघा काय आहे, मी काय बोललो तुम्हाला सुरुवातीला, का सरकार सवलत देऊ शकते, पण सर्वांना सवलत देणार आहे का, नाही. म्हणजे राष्ट्रपती है ना, राष्ट्रपतींची सवलत आहे. ओके, राष्ट्रपती पण नागरिक आहे, तुम्ही पण नागरिक, पण यांना सवलत कोणाला द्यायची हे राष्ट्रपती ठरवते. तसं पॉईंट जर बघितलं तर हा, तर आर्टिकल 131 मध्ये नेमका प्रश्न काय निर्माण झाला, की तुम्ही लिगल राईट्स साठी जाऊ शकता, सर्वसामान्य मुद्द्यासाठी नाही जाऊ शकता. तर जेव्हा केरळ राज्याने अपील केली सुप्रीम कोर्टामध्ये की स्टेट गव्हर्नमेंटच्या कामामध्ये सेंटर हस्तक्षेप करतोय आणि आमच्या कामामध्ये मग लिगल राईट्स मध्ये हस्तक्षेप करतो, असं त्यांचा मुद्दा आहे. मग प्रश्न काय निर्माण झाला की CAA ओके हा कायदा केल्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटचे राईट्स कसे भंग होत आहे हे आपल्यासाठी बघणं आवश्यक ठरतं. ओके, म्हणून आपल्याला थोडीशी याची बेसिक माहिती कलेक्ट करणं आवश्यक आहे. मग आपण पहिले 131 मध्ये जर बघितलं तर आपल्याला 131 मध्ये काय येईल. ओके, ते 131 मध्ये हा सुप्रीम कोर्टचा मूळ अधिकार आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एक राज्य, 2 किंवा 2पेक्षा जास्त
राज्य हे अपील करू शकतं. मग हे आहे की नाही आहे, कोण ठरवेल? सुप्रीम कोर्टात ठरवण्याचा पॉईंट आहे. तर बघा कॉन्स्टिट्यूशन हे डावलू शकतो का? ओके, तर याच्यावरून तो भरपूर विषय निर्माण झाले होते. ओके, तर तुम्हाला हे आर्टिकल पाठ करायचं 131 कलमाचा. कधी सुप्रीम कोर्टाचा जो विषय होता, ओके, तो काय होता, याच्यामध्ये तरतूद काय होती, ओके, हे पॉईंट आहे. तर नेक्स्ट पॉईंट बघा, सुप्रीम कोर्टाकडे 3 कार्यक्षेत्र आहे. ओके, तर 3 कार्यक्षेत्र म्हणजे सल्लागार अधिकार क्षेत्र 143 अंतर्गत, अपील अधिकार क्षेत्र आणि मूळ अधिकार क्षेत्र. तो जो 131 कलम होता ना, तो 131 कलम हा सुप्रीम कोर्टचा ओरिजिनल काम आहे, म्हणजे त्याला म्हणतात ओरिजिनल ज्युरिडिकेशन. ओके, तर यामध्ये CA कायदा सध्या सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि क्वेश्चन निकाल आता बाकी आहे. ओके, का नेमकं स्टेट गव्हर्नमेंटचं राईटचं उल्लंघन झालं की नाही झालं? बघ तुम्ही भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे, भाग 2 मध्ये नागरिकत्वाच्या पॉईंट मध्ये जर बघितलं ना, तुम्हाला असं दिसेल का आर्टिकल 5 पासून 11 पर्यंतचे आर्टिकल आहे आणि 55चा नागरिकत्व कायदा आहे, तर याच्यानुसार सेंट्रल गव्हर्नमेंट नागरिकत्व ठरवू शकतं. ठीक आहे, तर नागरिकत्व देण्याचा राईट सेंट्रलकडे आहे, नागरिकत्व रद्द करण्याचा राईट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे, स्टेटचा राईट्स नाहीये. मग जर CA कायदा सेंट्रल करू शकतो, ओके, तर CA कायदा रद्द करण्याचा राईट्स पण सेंट्रलकडे असला पाहिजे. पण आता आसाम राज्यांनी डिमांड केली आहे किंवा केरळ राज्याने डिमांड केली आहे की हा कायदा कॉन्स्टिट्यूशनचा अगेन्स्ट आहे ना, लिगल राईटच्या विरोधात आहे किंवा आर्टिकल इक्वालिटीच्या विरोधात आहे, तो आमचा लिगल राईट्सला धोका करतो, कॉन्स्टिट्यूशन राईट्सला धोका करतो. ओके, तर स्टेटला राईट्स नाही पहिला पार्ट, तर पण सध्या कोर्टात केस बाकी आहे, तर याच्यावर काही नाही. पण मूळ माझा विषय काय आहे, तुम्ही काय काय बघितलं पाहिजे? 131 कलम याची रेंज, 143 कलम याची रेंज आणि ओके, जे सर्वोच्च न्यायालयाचे इतर अधिकार क्षेत्र आहे ते पण या ठिकाणी बघणं आवश्यक ठरतं. ठीक आहे मित्रांनो, तो सध्याच्या या सेशन्समध्ये ओके आपण एक सेशन स्टार्ट बेसिस केला. यानंतर आपण काय करूया, ओके, जे जे सेन्सिटिव्ह टॉपिक असतात त्याची पूर्ण डिटेल माहिती अशी करू. होप ओके तुम्हाला ते आवडलं असेल. ओके, तो पॉईंट बघा मित्रांनो, बी कॉन्फिडंट. एक्झाम सध्या या कोविड सिच्युएशन्समध्ये काही घाबरू नका. ओके, व्यवस्थित ओके तुम्ही तो जो टॉपिक आहे तो एन्जॉय करा, मुद्दे एन्जॉय करा, घर एन्जॉय करा. ओके, व्यवस्थित राहा, खुश राहा. ओके, ठीक आहे, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.